म्हणजे आनंद पिंपळकरांनी काय घोळ घातलाय त्याचा थोडासा उलगडा करेल. हनुमान चालीसा व्यवस्थित म्हणण्याची पद्धत ही तुम्ही तुमच्या मनाने सांगत होत, कारण तुमच्यासारख्या व्यक्तींवर वेळ घालवून काही उपयोग नाही, तुम्हाला काही कळत नाहीये त्यातलं. नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं मंत्रयोग चॅनलवर आणि त्याच प्रकारे मिस्टिक प्रिस्ट या चॅनलवर. मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये मी सहज रँडमली मला एक जो व्हिडिओ यूट्यूबवर सापडला की सर्वबाधा निरसनाचं एक स्तोत्र जे आनंद पिंपळकरजींनी टाकलेलं होतं. अगदी सहज बघताना ते स्तोत्र बघितलं आणि जी काही परिस्थिती झाली ती मागच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलीच आहे. आज या व्हिडिओमध्ये, कारण की खूप लोकांनी हे विचारलंय की नेमकं कोणतं स्तोत्र, तर ते स्तोत्रसुद्धा या व्हिडिओत मी टाकतोय. सोबतच त्यांनी म्हणजे आनंद पिंपळकरांनी काय घोळ घातलाय त्याचा थोडासा उलगडा करेल. कृपया जी लोक नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ओरिजिनल जे सर्वबाधा निरसनाचं स्तोत्र आहे, जे ऋषींद्वारे प्रणीत आहे आणि एका प्रमाणित ग्रंथात आहे, असं स्तोत्र आपण याच चॅनलवर बघणार आहोत. त्यामुळे कृपया नवीन लोकांनी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून स्तोत्र जेव्हा आम्ही टाकू तेव्हा तुम्हाला खरं स्तोत्र जे सर्वबाधा निरसनाचं ऋषींद्वारे प्रमाणित आणि परंपरेद्वारे प्राप्त झालेलं असं स्तोत्र आपल्याला मिळेल. सोबतच आनंद पिंपळकरांचा जेव्हा मी हा व्हिडिओ बनवत होतो त्यानंतर वास्तविकतेत आमचा परिचय सुद्धा नाही, मी त्यांना जाणतही नाही, फक्त नाव ऐकलेलं आहे एवढंच आहे. व्यक्तिगत माझा त्यांच्याशी कोणताही स्वार्थाचा किंवा द्वेषाचा दोन्ही प्रकारचा संबंध नाही. केवळ आणि केवळ प्रसार माध्यमांद्वारे किंवा जनसामान्य लोकांना वास्तविक गोष्टीची माहिती व्हावी या एकाच उद्देशाने बनवलेला हा व्हिडिओ होता आणि यापुढेही जे बनतील ते असेच असतील. घोळ काय झालेला आहे की ह्या पिंपळकरजींनी एक आत्ताच रील बनवून टाकली. त्यांनी व्यक्तिगत परत उत्तर तर दिलंच नाही, जे मी मागे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उत्तर तुम्ही देऊच शकणार नाही कारण नसणार आहे, ते माहिती आहे मला. पण यांनी अजून त्यात स्वतःचा शहाणपणा दाखवत काय सांगितलंय की मी माझ्या मनाने आणि भोळ्या भावनेने केलेली ही सगळी स्तोत्र आहे आणि त्या भोळ्या भावनेने केलेल्या स्तोत्रांनी देव अगदीच भोळेपणाला भावतो असं यांचं म्हणणं आहे. आणि एका मर्यादेपर्यंत ते बरोबर आहे, देव भोळ्या भक्तीचा भुकेला आहे. पण कोणाच्या भोळ्या भक्तीचा, पात्रता हा प्रकार काही असतो की नाही? देव भक्ताच्या भोळ्या भक्तीचा भुकेला आहे आणि भक्त असण्याची पहिली कसोटी काय आहे? गुण तुम्हार समझहि निज दोषा. हे भगवंता, माझ्यामध्ये काही गुण आहेत आणि काही दोष आहेत. जर जी गुण आहेत ती सगळी गुण भगवंता तुझ्या कृपा प्रसादाने आहेत आणि जी दोष आहेत ते माझ्या कर्माचा भोग आहे. हा भक्ताचा भाव असतो, जो भक्त आहे त्याचा. आपलं नेमकं उलट आहे, जे काही गुण आहे ती सगळी माझी आहेत आणि दोष जे आहेत ते कर्माचे किंवा दैवाने दिलेले आहेत. अशा वेळेस कसं काय तुम्ही म्हणू शकता की फक्त भोळ्या भावनेने मी हे करतोय? एक गोष्ट, सगळ्यात आधी ते डुप्लिकेट स्तोत्र कोणतं आहे ते आपण बघून घ्या, कारण खूप लोकांनी हे विचारलं होतं की ते स्तोत्र कोणतं, हे सांगितलं असतं तर बरं आहे. एक अर्धवटच ते स्तोत्र मी तुम्हाला दाखवेल, कारण असंही हे ऐकून उलट अधिक भ्रष्टता घेण्यापेक्षा जस्ट काही सेकंद ते आपण ऐकून घ्या. नमो विघ्ननाशाय देवा तेजसे नमः करणी दृष्टि दोषघ्नं पातु मे सर्वतः. हे अशा प्रकारचं स्तोत्र यांनी बनवून टाकलेलं आहे. आता हे वास्तविक ओरिजिनल स्तोत्र कोणतं आहे ते येत्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला देणारच आहे. त्यामुळे कृपया आपल्या परिचितांना अशी फसवेगिरी होऊ नये म्हणून हा व्हिडिओ शेअर पण करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वास्तविक माहिती तुमच्याकडे पोहोचेल. आता येऊया मूळ विषयावर पुन्हा. यांचं म्हणणं आहे की भोळ्या भक्तिभावाने आम्ही हे सगळे करतो. भोळा भक्तिभाव हा फक्त देवासमोरच आठवतो का आपल्याला?
देवासमोरच आपला भोळा भक्तिभाव जागृत होतो का? कारण भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं, यो यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. मला चष्मा घ्यायचा असला तर ब्रँडेड पाहिजे, मला माझा कुर्ता हवा असला किंवा मला चप्पल घ्यायची आहे, साधी कोणतीही गोष्ट घ्यायची असली तर स्पेशल ब्रँडेड हवी, कम्फर्ट हवा, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. हे सगळं बघताना भोळा भाव नसतो का? तिथे तर आपलं चातुर्य अगदी पराकाष्ठेला असतं आणि फक्त देवासाठीच जे असेल तसं. असं कसं चालेल ना? भोळा असण्याचा अर्थच असा होतो की ज्या भक्तांनी भोळेपणाने भगवंताला बोलवलं, निश्चित भगवंत त्यांच्याकडे गेला, पण ते स्वतःचं ब्रँडिंग करत नव्हते. प्लस ते एखाद्या विषयाचा आधार घेऊन समाजाला मार्गदर्शकता देत नव्हते. तुम्ही मागे एक दोन तर मीच बघितले, असे बरेच असतील. हनुमान चालीसा व्यवस्थित म्हणण्याची पद्धत ही तुम्ही तुमच्या मनाने सांगत होते. जर तुम्ही सगळंच तुमच्या मनाद्वारेच करताय तर तुम्ही कसं काय दुसऱ्याला ब्लेम करू शकता की हे चूक आहे आणि हे बरोबर आहे? हे चूक आणि हे बरोबर करण्यासाठी एक प्रमाण लागतं आणि ते प्रमाण प्रतिष्ठित प्रमाण हवं, बरोबर आहे? त्या प्रमाणाद्वारेच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता की तुम्ही कोणत्या प्रमाणाद्वारे यांना स्तोत्रमंत्र सिद्ध करताय. देवता या काही केवळ स्तोत्रमंत्रापर्यंत किंवा आपल्या मनाने केलेल्या गोष्टीवर आधारित नसतात. तीनही आयाम, भौतिक, दैविक आणि आध्यात्मिक, या तिन्ही आयामांमध्ये त्यांची सिद्धता तर्काद्वारे आणि प्रमाणाद्वारे प्रतिष्ठित करता आली तरच त्या स्तोत्रांची सिद्धता होत असते. कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल म्हणूनच सांगतोय. अर्थात आता तुमचे बाकीचे व्हिडिओ बघितल्यानंतर मलाच असा पस्तावा होतोय, म्हणजे पश्चात्ताप होतोय की मी कोणत्या व्यक्तीसाठी व्हिडिओ बनवले. ज्यांना यातलं हे कळतच नाही आणि कळालं तरी देणं घेणं नाही आहे, त्यांचं म्हणणं म्हणजे तुम्हीच एका रीलमध्ये तुमचं म्हणणं ऐकलं की दुसरे काय बोलताय त्यावर आपण जास्त लक्ष देऊ नये. अहो, पण तुमचं म्हणणं दुसऱ्यांनी लक्षात घ्यावं असं तुम्हाला वाटतं ना, म्हणूनच तर हा खटाटोप केला आहे ना. असो, तुमच्याशी चर्चा करण्यात काही तथ्य नाही आहे हे तुमच्या 1-2 व्हिडिओवरतून लक्षात आलं. पण तुमच्याद्वारे फसवणूक लोकांची होऊ नये आणि अनुचित मार्गाने, अयोग्य मार्गाने त्यांनी साधना किंवा जपतप तपस्या इत्यादींना प्रवृत्त होऊ नये, यासाठी कोणीतरी हे सांगणं महत्त्वाचं होतं की ज्यांचा या विषयात अभ्यास असेल, आणि ते माझं कर्तव्य म्हणून मी त्या बुद्धीने केलेलं आहे. आता तुमच्याकडे ज्यांना मार्गदर्शन घ्यायचंच आहे किंवा घ्यायचं नाही आहे, हे जे ते ज्याने त्याने आपापल्या बुद्धीने ठरवावं. जनता जनार्दनासमोर वास्तविकता आणून देणं हे इतकंच आमचं कार्य होतं आणि ते आम्ही केलेलं आहे. येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये वास्तविक सर्वाबाधा निरसनाचं खरं स्तोत्र कोणतं आहे ते आमच्या याच चॅनलवरतून आम्ही देणार आहोत. त्याच प्रकारे हे जे महाशय आहेत यांचं असं म्हणणं आहे की मी माझ्या भोळ्या भक्तिभावाने किंवा माझ्या याच्याने केलेलं आहे, त्याचं सगळं विवेचन मी केलंच. पण असं तुमच्यानुसार ज्योतिषशास्त्र नाही चालत, तुमच्या विचारानुसार वास्तुशास्त्र नाही चालत. तर तुम्ही एका शास्त्रीय क्षेत्रात कार्य करताय आणि त्या शास्त्रीय क्षेत्रात स्वतःच्या मनाचे निकष लावण्याचा प्रयत्न करतायत. तुमच्यासाठी कोणता शब्द बोलावा आणि का बोलावा या दोन्ही प्रश्नांमुळे मी हा व्हिडिओ आता तुमच्यावरचा अंतिम दुसराच व्हिडिओ, कारण तुमच्यासारख्या व्यक्तींवर वेळ घालवून काही उपयोग नाही. तुम्हाला काही कळत नाही आहे त्यातलं, आणि कळत नाही असं म्हणणं थोडंसं वेगळं ठरेल. तुम्हाला कळतंय की तुम्ही पूर्ण चुकलेले आहात, पण तुमच्यात ती क्षमता नाही, ती प्रामाणिकता नाही की आपली चूक कबूल करून वास्तविकतेकडे वळावं. अशी तुमची वृत्ती नसल्यामुळे यापुढे तुमच्याबद्दलचा कोणताही व्हिडिओ बनवण्यात आम्ही आमचा वेळ दवडवणार नाही. शहाण्या लोकांना यात काय समजायचं आहे ते समजून घेतील. बाकी स्तोत्र, मंत्र, उपासना या सगळ्या गोष्टी एक प्रामाणिक पद्धतीने स्टँडर्ड रेफरन्सेस अनुसारच केलेल्या उत्तम असतात. कारण स्वयं भगवान श्रीकृष्णच म्हणतायत, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ. आपण कोणतंही कार्य करायचं असेल तर ते शास्त्रानुसार करणं अपेक्षित नव्हे, मॅन्डेटरी, आवश्यक आहे. ते असं नाही होत की मी सांगतोय म्हणून हे करा. असा जर विषय असला असता तर प्रत्यक्ष योगेश्वर
जगद्गुरू श्रीकृष्ण स्वतः अर्जुनासमोर उभे होते, तिथे सुद्धा त्यांनी हेच उच्चारलं की अर्जुना, मी सांगतोय ते आता तुझं कर्तव्य म्हणून कर, पण तुझ्या कर्मांसाठी, कर्तव्य आणि अकर्तव्यासाठी शास्त्र हेच प्रमाण धरून तू चाललं पाहिजे. अर्जुन हा फक्त निमित्त होता, उपदेश आपल्या सगळ्यांसाठी होता. तूर्तास इतकंच बोलवून मी थांबवतोय. बाकी आपण सगळे सुजाण नागरिक आहात आणि हे सगळं पुण्यासारख्या विद्याच्या माहेरघरात होत आहे, याबद्दल थोडं आश्चर्य आणि थोडं शांत होतो. सद्गुरुदेवांची अखंड असीम आणि अनवरत कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.